संदर्भात सातत्याने आम्ही निर्देश दिलेले आहेत। दुसरं, शाळा इंग्रजी असो हिंदी असो कुठली असो त्यांना मराठी शिकवावं लागेल याची सक्ती आपण केलेली आहे। ती सक्ती योग्य प्रकारे ते पालन करतायत की नाही याच्याकडे आपलं पूर्ण लक्ष आहे। या संदर्भातली यंत्रणा आपण उभी करतो आहोत। त्यामुळे कुठल्याही शाळेला मराठी हे शिकवावंच लागेल अशा प्रकारचा आपला निर्णय आहे। जेव्हा बहुत नाशिक आणि रायगडचा जो पालकमंत्री पदाचा विषय आहे या संदर्भात काल बावनकुळेंनी म्हटलं होतं की लवकरच गोड बातमी मिळेल। लवकरच सुटणार आहे, तो चाललाय त्याच्या संदर्भात चर्चा, पण लवकरच सुटेल। देवाभाऊ, काल जळगावमध्ये पोलिसांचं अपहरण हा प्रकार झालेला आहे। पोलिसांना काल अपहरण उमरठी गावामध्ये केलं होतं। असं आहे की मध्य प्रदेशचा जो आपला लगतचा भाग आहे या ठिकाणी काही इलिगल ऍक्टिव्हिटीज चालल्यात असं आपल्या लक्षात आलं। त्यामुळे आपल्या पोलिसांनी एक ट्रॅप टाकला होता। तो ट्रॅप टाकल्यानंतर त्यांना पकडायचा ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी अधिक संख्येने त्याच्यावर हल्ला केला आणि एका आपल्या पोलिसाला उचलून नेण्याचा प्रयत्न केला, पण आरोपीला आपण पकडलं होतं। मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने आपण पोलिसही आपला सोडवलेला आहे आणि आपण मध्य प्रदेश पोलिसांना हे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे इलिगल ऍक्टिव्हिटी तुमच्याकडे होत आहेत आणि त्याचा परिणाम आमच्यावरही शेवटी ते जे काही शस्त्रबिस्त्र बनतात ते आपल्याकडे देखील येतात। त्यामुळे त्या संदर्भात कोऑर्डिनेशन करण्याचा प्रयत्न चालला। धनंजय मुंडेंनी सुरेश दसांच्या भेटीवरून राजकारण आपल्याला आता दसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जातोय। असं आहे की कोण कोणाला भेटलं याच्यावर जर अशा प्रकारे राजकारण होत असेल तर लोकशाहीमध्ये ते योग्य नाही आहे। लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे आणि सुरेश धस यांनी ज्या प्रकारे या संपूर्ण प्रकरणामध्ये खंबीर भूमिका घेतलेली आहे ती सर्वांनी बघितलेली आहे। पण ही खंबीर भूमिका घेत असताना त्या माध्यमातून संवाद तर कोण कोणाला भेटलं यावर राजकारण नको असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। संवादाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे आणि सुरेश धस यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती खंबीर आहे असं देखील त्यांनी म्हटलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।